ऐसा श्रोतृवृंदांचा भाव जाणून सूचित कथा नवलाव आवरिला हा ग्रंथ गौरव अवधान सौष्ठव राखाया काव्य पदबंध व्युत्पत्ती नेणेमी पामर मंदमती करधृत लेखणी धरो निहाती साईच लिहविती ते लिहितो साई नसता बुद्धिदाता तरी मी कोण चरित्र लिहिता त्याची कथा तोची वदविता आणिक लिहविता ही तोच असो आता कथानुसंधान सावडी हंडी प्रसाद कथन करू म्हणून दिधले आश्वासन कथा निरूपण ते परिसा आणि कही तदंगभूत अथवा दुजिया कथा ज्या स्मरत त्या त्या सांगू श्रोतया प्रत त्या सावचित्त परिसाव्या धन्य साई कथांचा नवलाव धन्य धन्य श्रवण प्रभाव मनने प्रकटे निजस्वभाव थोरावे सद्भाव साई पदी आता आधी चावडी वर्णन समारंभाचे करू दिग्दर्शन बाबा करीत एकांतराशयन चावडी लागून नियमाने एक रात्र मशिदीत दुजी क्रमित चावडी प्रत ऐसा हा क्रम बाबांचा सतत समाधीपर्यंत चालला पुढे 1909 सन 10 डिसेंबर तैपासून चावडी माझी साईंचे अर्चन भजन पूजन हो लागे तो चावडीचा समारंभ यथामती करू आरंभ करील साई कृपा सौरंभ तडीस विश्वंभर नेईल चावडीची येता रात भजन मंडळी मशिदी येत भजन 2 प्रहर पर्यंत मंडपात चालतसे मागे रथ शोभायमान दक्षिणांगी तुलसी वृंदावन सन्मुख बाबा स्थानापन्न मध्ये भक्तजन भजनार्थी हरिभजनी जया आदर ऐसे भक्त नारी नर सभा मंडपी येऊनी सत्वर भजन तत्पर ठाकती कोणी करी घेऊनी टाळ कोणी चिपळ्या करताळ कोणी मृदंग खंजिरी घोळ भजन कल्लोळ मांडीत साई समर्थ चुंबकमणी निज सत्तेची या आकर्षणी जडलोह भक्ता लावूनी ओढणी नकळत चरणी ओढीत